अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले। पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा दिपकेंचा आरोप आहे। पोलिसांनी नाही सांगायचं मी कुणाला भेटायचं हे मी ठरवणार असं अभिजित दिपके म्हणाले। अभिजित दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढले। तर या ठिकाणी अभिजित दिपकेंनी मात्र एका पीएसआयला घराबाहेर काढलेला आहे। अभिजित दिपकेंनी चक्क पोलिसांवरच त्यांचा रोष व्यक्त केलाय। भेटायला येणाऱ्यांना अडवत असल्याचा पीएसआयवर आरोप आहे। साहेबांना मी बोलतो तुम्हाला काय त्रास आहे, मी आज बोललोय आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला कोणत्याच पोलिसांनी। आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघतो कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्ही, एक मिनिट, कोणत्या डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट विचारलं। पोलीस स्टेशन कोणते आहे तुमचं, डेजिग्नेशन काय तुमची? पीएसआय। नाव तुमचं, नाव लिहून घे संदीप, नाव लिहून घे। तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार आहे, कोणाला मी ठरवणार ते। लोक मला भेटायला येतात आणि मी ज्यांना आज बोलतो ते येते। तुम्ही कोणी ठरवणार आहे आपले? तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं, त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय, तुम्ही नाही ठरवणार आज कोण येतं। लोक मला भेटायला येतात, प्लीज तुम्ही बाहेर जा सर, तुम्ही बाहेर जा। आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस, तुम्ही बाहेर जा। आणि असं चालणार नाही, मला जे लोक भेटायला येतात त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही, प्लीज। आपले सर कुठे दुसरे, ठीक आहे, बोलायची पद्धत झाली, बोलायची पद्धत काय झाली, लोक मला भेटायला येतात। या संदर्भात अधिक अपडेट आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विजय, खरं तर अभिजित दिपके यांनी पीएसआय यांच्यावरच त्यांचा रोष आहे तो व्यक्त केलेला आहे, काय घडलंय नेमकं? नक्कीच कृपा, जर बघितलं तर अभिजित दिपके त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी आणि त्या ठिकाणी ते दररोज सायंकाळी आणि सकाळी येणाऱ्या त्यांचे जे छात्र वर्ग आहे त्यांच्यासाठी येत असतात आणि त्यांच्यासोबत चर्चा देखील करत असतात। बाहेर ठिकाणून जर बघितलं तर किंवा इतर जिल्ह्यातून जे आहेत त्यांचे चाहते जे आहेत ते त्यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेत असतात। मात्र यावेळी जर बघितलं तर या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो अभिजित दिपके यांच्या घरामध्ये आणि घराबाहेर जो आहे तो लावण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना त्यांची विचारणा जी आहे ती केली जाते, कशासाठी आले, कुठून आली याची विचारपूस जी आहे ती देखील केली जाते। मात्र काही नागरिकांना पोलीस सांगून आरेवारीची भाषा जी आहे त्या ठिकाणी वापरण्यात आली होती, ती अभिजित दिपके यांना कळलं। त्यावेळेस अभिजित दिपके खाली आल्यानंतर सदरी पोलीस अधिकाऱ्यावरती तुम्ही कोण आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, कारण सदरी पोलीस अधिकारी पोलीस पीएसआय आहे, मात्र साध्या ड्रेसमध्ये असल्यामुळे पोलीस आहे की कोण आहे असा देखील प्रश्न अभिजितला पडला होता। त्यानंतर अभिजित दिपकेने थेट त्याच्यावरती सताप जो आहे तो अधिकाऱ्यावरती काढण्याचा पाहायला मिळाला। त्याच पोलीस अधिकाऱ्याला थेट घराबाहेर हाकलण्याचं देखील पाहायला मिळालं। मी कोणाला भेटायचं, कोणाला नाही भेटायचं, मी माझ्या पद्धतीने बघून घेईन, मी माझं ठरवल, अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते पोलीस अधिकाऱ्याला अभिजित दिपकेने पाहायला मिळालं। भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलिसांनी उद्धटपणे वागू नये असा सल्ला जो आहे तो देखील आता अभिजित दिपके यांनी दिल्याचा पाहायला मिळालेला आहे आणि थेट हा राग जो आहे ते एका पोलीस अधिकाऱ्यावरती काढल्याचं पाहायला मिळालं आपल्याला। अगदीच विजय, खरं तर या पीएसआय यांचं नाव समोर आलेलं आहे का, या संदर्भात काही अधिकची माहिती? या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांचं नाव काही समोर आलेलं नाही, मात्र पोलीस पीएसआय असल्याची माहिती मिळत आहे। त्या अभिजित दिपके यांचं ज्या हद्दीमध्ये पोलीस घर आहे त्या जालन्यातील हे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत, त्या ठिकाणी त्यांची आज दुसऱ्यांदा ड्युटी होती। मात्र अभिजित दिपके असं म्हणणं आहे की मी यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी पाहिलं नाही, तुम्ही कोण आहात असा प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केल्याचं पाहायला मिळाला होता। अगदीच विजय, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या ठिकाणी अभिजित दिपकेंनी एका पीएसआयलाच घराबाहेर काढलेलं आहे, काय घडलंय पुन्हा पाहूयात। सीपी साहेबांना मी बोलतो तुम्हाला काय त्रास आहे, मी आज बोललोय आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला कोणत्याच पोलिसांनी। आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघतो कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्ही, एक मिनिट, कोणत्या डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट विचारलं। पोलीस स्टेशन कोणते आहे तुमचं, डेजिग्नेशन काय तुमची? पीएसआय। नाव तुमचं, नाव लिहून घे संदीप, नाव लिहून घे। तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार आहे, कोणाला मी ठरवणार ते। लोक मला भेटायला येतात आणि मी ज्यांना आज बोलतो ते येते। तुम्ही कोणी ठरवणार आहे आपले? तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं, त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय, तुम्ही नाही ठरवणार आज कोण येतं। लोक मला भेटायला येतात, प्लीज तुम्ही बाहेर जा सर, तुम्ही बाहेर जा। आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस, तुम्ही बाहेर जा। आणि असं चालणार नाही, मला जे लोक भेटायला येतात त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही, प्लीज। आपले सर कुठे दुसरे, ठीक आहे, बोलायची पद्धत झाली, बोलायची पद्धत काय झाली।